शिक्षक आणि शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या समन्वयाने आम्ही जे महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन आहे ते आम्ही आजपासून संपावर जातो आहे। आमच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या कधीही शासन त्याच्यावर पूर्ण दुर्लक्ष करत आहे, त्याच्यावर ते अंमलबजावणी करत नाही आणि त्यामुळे आज आम्हाला रुग्णसेवा जरी विस्कळीत होते आहे तरी सुद्धा आम्हाला आमच्या मागण्यांसाठी रास्त मागण्यांसाठी आम्हाला आज बाहेर पडावं लागलेलं आहे। यामध्ये पहिलं आहे की जे काही निवृत्ती वेतन आहे जे सगळ्यांना द्यायला हवं होतं ते शासन देत नाहीये आणि निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला स्वतःला जगण्याचा अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर योग्य रीतीने जर म्हातारपणात जगायचं असेल तर आपल्याला निवृत्ती वेतन हे असायलाच हवं। तर त्यासाठी आपली ती पहिली मागणी आहे की सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर सगळ्यांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावं। त्यानंतर 10, 20, 30 ही जी आपली जी वेतन आवृत्ती आहे तर ती वेतन सुधारित आवृत्ती आपल्याला देण्यात यावी, त्याच्यासाठी सुद्धा शासन हे प्रलंबित करत असतं। त्यानंतर जे आहे की जे कंत्राटी कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना हे एक नॉमिनल वेतन देतं आणि त्यांना काम करून घेतं, तर ते सुद्धा त्या लोकांना आपण कंटिन्युटीमध्ये द्यावं, त्यांच्या ज्या काही त्यांना कंटिन्यू सर्व्हिसमध्ये घेण्यात यावं, यासाठी सुद्धा हे आंदोलन आपण छेडण्यात यावं। आता आम्ही फ्रंटलाईन कर्मचारी आहोत, आमचा प्रत्यक्ष समाजासोबत किंवा समाजातील प्रत्येक घटकांसोबत आमचा संबंध येतो आणि त्यामुळे आम्हाला आमच्यावर हल्ले होत असतात। आता हे हल्ले जर आमच्यावर होत असतील तर आम्ही पेशंटला किंवा रुग्णांना काय सेवा द्यायची, तर याच्यासाठी सुद्धा कायद्याने आम्हाला प्रोटेक्शन देण्यात यावं, याच्यासाठी हे आमची एक महत्त्वाची मागणी आहे। आणि त्यामुळे त्यांना जे काही कलम 253 नुसार जे लोक फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात त्यांच्यावर अजामीनपात्र असा त्यांना दंड व्हावा, यासाठी हे सगळं आंदोलन आहे। त्याचप्रमाणे जे काही सेवानिवृत्तीचं वय आहे ते 58च्या ऐवजी आता 60 व्हावं, कारण लाईफस्टाईल ह्या सगळ्या बदललेल्या आहेत। लोकांचं आयुर्मान हे जे आहे विविध आपल्या आरोग्य सेवा असतात त्याच्यामुळे वाढलेलं आहे, त्याच्यामुळे 60 वर्षापर्यंत व्यवस्थित सेवा आमचे कर्मचारी देऊ शकतात। त्यासाठी हा आम्ही एक संप पुकारलेला आहे। या संपाची सगळ्या प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या वेळेवर पूर्ण जर केल्या तर आम्ही आमचं रुग्णसेवा विस्कळीत करावे असा आमचा बिलकुल उद्देश नाहीये आणि म्हणून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तत्काळ तुम्ही पूर्ण कराव्यात हीच आमची विनंती राहील आणि त्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे। धन्यवाद। आंदोलन आहे, काय तुमच्या मागण्या आहेत आणि किती लोकांचा सहभाग यामध्ये आहे? आमचं जे आंदोलन आहे तर हे आमच्या समन्वय समितीने शासनाला जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून आम्ही विविध प्रकारचे आंदोलनं केलेले आहेत। काळ्या फिती लावल्या, निदर्शने केले, मोर्चे काढलेत, परंतु शासनाने आमचे ज्या काय मागण्या आहेत टोटल एकूण 18 मागण्या आहेत त्यामध्ये एक महत्त्वाची मागणी म्हणजे आमची जुनी पेन्शन, आणि शासनाने 1 वर्षापूर्वी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, लेखी पत्र दिलेलं आहे की बा तुम्हाला जुनी पेन्शन ही जशाच्या तशीच म्हणजे मूळ वेतनाच्या 50 पट तुम्हाला लागू करू, परंतु त्याची अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळं आमच्या समन्वय समितीने वर शासनाला 1 महिन्यापूर्वी नोटीस देऊन कळवलेलं आहे, पण शासनाने अद्यापपर्यंत चर्चेला बोलवलेलं नाही आहे। त्यामुळं आम्हाला संपावर जाण्याची वेळ आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना जर 30-30, 40-40 वर्षे, 32 वर्षे, 25 वर्षे सेवा करून जर पेन्शन मिळत नसेल तर राज्यकर्त्यांना जे काय मिळतंय ते 1 दिवसाचे जरी समजा मुख्यमंत्री किंवा मंत्री झाले किंवा आमदार जरी झाले तर त्यांना 84,000 85,000 रुपये पेन्शन मिळती, मग आमच्या कर्मचाऱ्याला का नको? म्हणून महाराष्ट्रातील तमाम आमचे 17 लाख कर्मचारी सध्या वैतागून संपावर आज उतरलेले आहे। पूर्ण मंत्रालय सुद्धा बाहेर आहे। जालना जिल्ह्यातील विविध कार्यालयातील सर्व कर्मचारी आज संपात आहे। हे सरकार सिव्हिल हॉस्पिटल असल्यामुळे इथं सकाळीच 8 वाजेपासून काम बंद आंदोलन आहे। यामध्ये नर्सेस फेडरेशन आणि आमचे वर्ग 4 सर्व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर आहे। आता आमचे कलेक्टर ऑफिसला सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व इतर कार्यालयातील सगळे कर्मचारी तिथं जमा होणार आहेत। सगळे तिथं घोषणाबाजी करणार। शासनाकडून आम्हाला निवृत्ती वेतन ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। सेवानिवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्याची वय ही म्हातारपणाला जाती, तोच आमचा आधार असल्यामुळं आम्हाला पेन्शन मिळणं ही आमच्या हक्काची मागणी आहे। नंतर आमचे रिक्त पदं आहेत, वाहन चालकाचे रिक्त पदं आहेत, कॅशलेस प्रश्न आहे, असे टोटल आमचे अनुकंपाचा प्रश्न आहे। अशा आमच्या टोटल एकूण 18 मागण्या घेऊन आम्ही शासनाला आज नोटीस दिलेली आहे। नोटीस देऊन 1 महिना पूर्ण होऊन शासनाने कोणत्याही प्रकारचं हे न केल्यामुळं, चर्चेला न बोलवल्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रातील सर्व खात्यातील कर्मचारी संपावर आहेत। ही
एकवीस एप्रिल 2026 आपण आज इथे जमलो आहोत. तर आज आपला विषय आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने प्रलंबित मागण्यांसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या 21 एप्रिल 2026 रोजी बेमुदत संपात काम बंद सहभागी होण्याबाबत हा आज आपला विषय आहे. आणि संदर्भ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांचे पत्र दिनांक 17/3/2026. तर आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशन संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांना संलग्न संघटना आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राच्या वतीने विविध आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तथापि सदर मागण्यावर अद्याप समाधानकारक निर्णय न झाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहवालानुसार राज्यातील कर्मचारी आमच्या मागण्या नाहीतर खुर्च्या वाजेपासून काम बंद आंदोलन करून संपात सहभागी होत आहोत. हे शासको होश में आओ, होश में आके काम करो, काम तो तुमको करना होगा, बात तो तुमके माननी होगी. नहीं लेंगे तो छीन के लेंगे अपना हक, भूलो मत. सगळ्यांनी म्हणायचं आहे हे शासको होश में आओ, होश में आके काम करो, काम तो तुमको करना होगा, नहीं तो तुमको देना होगा. नहीं देंगे तो छीन के लेंगे अपना